मुंबईमधून राजकीय वर्तुळातून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार असलम शेख एकाच व्यासपीठावर आले। आवाज येत नाही का? सचिन मनोज सर माझ्या आसपास राहा दोघं जण। तर असलम शेख यांचे समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना बाजूला करण्याचं काम असलम शेख सध्या करतात। तर मंगलप्रभात लोढा आणि असलम शेख आज एकाच मंचावर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मुंबईतल्या राजकीय वर्तुळामध्ये या दोघांचा वाद सर्वश्रुत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये या आरोप प्रत्यारोपांवरून मोठ्या प्रमाणामध्ये तणाव वाढलेला सुद्धा पाहायला मिळालेला। भाजप काँग्रेस यांच्यातला वाद चांगलाच चिघळलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यात भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटप यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप काँग्रेसमधला हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळलेला। तर असलम शेख माध्यमांबरोबर काही बोलणार का याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे। पोलिसांबरोबर असलम शेख यांची बातचीत चालू आहे। मनोज कोकडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनोज, वातावरणामध्ये एक प्रकारचा तणाव दिसतोय। असलम शेख पोलिसांबरोबर काही बोलतात, काय नेमकं चालू आहे? मालवणी इथे हे केएम हॉस्पिटलच्या अंतर्गत एक आरोग्य प्रशिक्षण शिबिर आहे। त्याची इमारत तयार झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून आज जे उपनगरचे पालकमंत्री आहेत मंगलप्रभात लोढा हे येणार आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काँग्रेसचे स्थानिक आमदार आहेत असलम शेख यांना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे आमच्या कार्यकाळात पूर्ण झालेलं आहे आणि आता 10 तारखेपासून हे हॉस्पिटल सुरू होणार होतं आणि या हॉस्पिटल सुरू होणार होतं आणि आता ऐन वेळेवर मात्र या ठिकाणी हे मंत्री जे आहेत ते येऊन या ठिकाणी उद्घाटन करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर इतर जे आहेत ते सगळे या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ या ठिकाणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळते आहे। तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचे झेंडे बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दिसतात। तर काँग्रेस आणि भाजपमधला वाद या पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि भाजपतला हा वाद पुढच्या काळात आणखी चिघळणार का हे पाहावं लागणार आहे। या संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष आहे। केमच्या आरोग्य केंद्राचं आज लोकार्पण होतंय। एक घोषणाबाजी असलम शेख यांच्या समर्थकांकडून या ठिकाणी केली जाते। सर काय सांगा, तुम्ही उद्घाटन खरं तर होत आहे, श्रेयवादाची लढाई म्हणायची का? कारण का तुम्ही देखील हॉस्पिटलचं काम सुरू केलं होतं, मात्र आता भाजपचे मंत्री पालकमंत्री इथे उद्घाटन करतात। मी 2 दिवस आधी इथे आलो होतो आणि आमच्या बरोबर सगळे महानगरपालिकाचे अधिकारी होते, हॉस्पिटलचे अधिकारी होते, HICचे होते। त्यांचं असं म्हणणं होतं की अजूनही हॉस्पिटल तयार झालेलं नाही, फायर ब्रिगेडची आणि बाकी सगळ्यांची NOC यायचं बाकी आहे, आणखी थोडे दिवस जाणार आहेत। तर मी त्यांना सांगितलं 10 वर्ष तर तुम्ही काढलीच, आणखी 2-4 दिवस गेले तर हरकत नाही, पण पूर्ण तयारी करा, पूर्ण क्षमताने हॉस्पिटल चालू करा। आणि त्यांनी मला टाईम मागितला होता। आज 2 दिवसाच्या आतमध्ये असा समजला की बाबा आज पालकमंत्री साहेबांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे, तर आम्ही आलो आता। पण हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा आहेत का? जरी सुरू करतायत मी प्रेसचे सगळ्यांना हेच हात जोडून विनंती करतोय की तुम्ही स्वतः हे कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जा, काय सुविधा आहे का बघा, काय सुविधा आली आहे का बघा, फर्निचरसुद्धा आलं आहे का बघा,
आणि सिक्युरिटी मेजर्स घेण्यासाठी जे अधिकारी बोलत होते की बाबा त्यांना NOC वगैरे फायर ब्रिगेडची बाकी तेही आली की बघा, हे होणे फार गरजेचे आहे. मग घाई निवडणुका कशासाठी? आहेत आणि त्यासाठी आता घाई कशासाठी हे तर महानगरपालिकेचे किंवा ते पालकमंत्री सांगू शकतात. असं म्हणजे पालिकेच्या निवडणुका आता ऐन तोंडावरती आहेत, कधी घोषणा होऊ शकते आणि म्हणून लोकार्पणाचा घाट घातला जातो असं वाटतं का? आज गेल्या 3-4 दिवसापासून मुंबईमध्ये फक्त उद्घाटनाची कामं चालू आहेत. कामं झाली नाही झाली, कामं होणार नाही होणार, प्रेसच्या माध्यमातून हे दिसलं पाहिजे की एवढी सगळी उद्घाटन झाली आहे. हे हॉस्पिटल जे तुम्ही बघता हे 2016-17ला याला काम चालू झालं. आता किती वर्ष झाली, अजूनसुद्धा ते व्यवस्थित तयार झालेलं नाही. हे शर्मासाहेब आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला. गेल्या 3 महिन्यापासून तो पाठपुरावा करत आहे, म्हणून टेम्पररी आज त्याची OC सारखं हो परिस्थिती झालेली आहे. पण अजूनही मला असं वाटत नाही की पूर्णपणे याची तयारी झालेली आहे. जे कार्यकर्ते असतात तुमचे जे कार्यकर्ते ते म्हणतात की त्याचं सगळं जे श्रेय आहे किंवा तुमच्या प्रयत्नातून झालेलं आहे, काय वाटतं की भाजप श्रेय घेते किंवा श्रेयवादाची नाही, आता मला सांगा की गेल्या 3-4 वर्षापासून तर इथे निवडणुका झालेली नाही इथे, आणि नगरसेवक पण आमचाच होता. त्याच्या श्रेयचं काय? आणि उद्घाटनामध्ये तुम्ही बघा कोणाकोणा सगळ्यांची नावं आली आहेत. तुम्ही पहिला जाऊन बघा की व्यवस्था झाली आहे की नाही आली. आज सकाळीच तुम्ही फेसबुक पोस्ट केली होती की ज्या हॉस्पिटल संदर्भात की आतापर्यंत मी फॉलोअप घेतलेला आहे, मात्र आता याचं श्रेय भाजप घेते असं दिसून येतं निवडणूक प्रश्नच येत नाही. म्हणून आज पूर्णपणे तयारी झाली नाही तर कशाला हे श्रेय घेण्याचं चालू करायची गरज काय होती? 2-4 दिवस आणखीन फायरची NOC आली असती, चालू झालं असतं तर बरं झालं असतं. चला ओके सर. पुढा यांचंही आता आगमन झालं आहे आणि या ठिकाणी आता लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हे लोकार्पण होतं आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार असलम शेखही या ठिकाणी आहेत. आपल्याला एक घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते. तर मुंबईमधल्या या कार्यक्रमाचं आता उद्घाटन पार पडलंय. लोकार्पण या ठिकाणी सुरू आहे. तर मंगलप्रभात लोढा या संदर्भात आता नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोघांमधला वाद गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये चिघळलेला पण पाहिलेला होता. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार असलम शेख एकाच मंचावर. मालाड मालवणीतल्या राड्यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्रित दिसत आहेत. केम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचा आज लोकार्पण सोहळा हा पार पडलेला आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे.